नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो अवरच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज चैत्र शुक्ल नवमी अर्थात रामनवमी. ज्या रामानं अखंड जगाला मानवता, संयम, विनम्रता, मर्यादा, न्याय आणि शौर्याची शिकवण दिली, त्या प्रभू रामाचा जन्म झाला आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं पुण्य पावन झाला. हीच रामनवमी संपूर्ण देशभरासह जगभरात मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली आणि प्रभू श्रीरामाची नगरी अशी सजली होती, हे आपण आजच्या भागात पाहणार आहोतच. मात्र भागाची सुरुवात राजकीय बातम्यांनी. लोकसभेच्या रणसंग्रामात आज देशभरात पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला. 19 एप्रिलला 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 102 जागांसाठी मतदार राजा आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामधील 5 जागांचा समावेश आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर. तर विदर्भातील या 5 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. यातील कोणत्या उमेदवाराला जनता कौल देते हे मात्र येत्या 4 जूनला स्पष्ट होईलच. आज जरी पहिल्या टप्प्याचा प्रचार संपलाय तरी देखील महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे आणखी 4 टप्पे पार पडायचे आहेत. राज्यामध्ये उन्हाचा पारा चढत असताना प्रचाराचंही वातावरण तापलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी एडी चोट का जोर लगावलाय. दौरे, प्रचार सभा, गाठी भेटी, आश्वासनं यांचा बार उडवलाय. स्पष्ट वक्तेपणा हा दादांचा USP आणि त्यामुळे अजितदादांचं फॅन फॉलोईंगही मोठं आहे. पण त्यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा आता त्यांना अडचणीत आणणारा तर ठरणार नाही ना, असा सवाल देखील उपस्थित होतोय. निमित्त होतं इंदापूरमधील डॉक्टर व्यापाऱ्यांच्या संवाद सभेचं आणि या सभेमधील अजित पवारांच्या वक्तव्यावरून चांगलंच राजकारण रंगलंय. पाहुयात अजित पवारांची इंदापूरच्या सभेतील तीच वक्तव्य. जर माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी बोलतो, कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नीट होत नाही. त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडंसं काय रे कसं चाललंय, काय मनात काय, त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वागणूक द्या. त्याने जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा, सॉरी तसं म्हटलं मला म्हणायचं नाही. ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी बटणं दाबा कसा 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 कसा, म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाहीतर माझा हात आखडता येईल. तर अजितदादांच्या याच वक्तव्यावरती आम्ही तुम्हाला आजच्या भागात पहिला प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरवर. तर झिरो अवरमध्ये एबीपी माझानं प्रश्न उपस्थित केला होता. अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे मतदारांशी सौदा. संजय राऊतांचा आरोप तुम्हाला पटतो का? 2 पर्याय आहेत, होय आणि नाही. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा मात्र खरपूस समाचार घेतला. तर महायुतीमधील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट अजित पवारांच्या या वक्तव्यावरती सारवासारव करताना पाहायला मिळाले. स्वतः एक व्यापारी आहेत ते, त्याच्यामुळे ते सौदाच करणार. मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत. त्यातले ते एक आहेत. अजितदादाचं बारामती असेल, इंदापूर असेल, हा सगळा जो भाग आहे त्या भागामध्ये एक त्यांना सन्मान किंवा मोठेपणाचं भावनेतून दादाचा शब्द तिथलची जनता पडू देत नाही आणि म्हणून त्या अधिकारवाणीतून त्यांनी त्या व्यापाऱ्यांना केलेला तो आदेश आहे. आदेश म्हणजे हा काही ते काही व्यापारी त्यांच्याकडे कामाला नाहीत किंवा ते त्यांच्याकडे बस नाही, परंतु त्यांचं असलेलं एक नातं जे प्रेम संबंधाचं नातं आहे त्या नात्याच्या अनुसरून त्यांनी काढलेले ते उद्गार आहेत. म्हणून त्याला अदरवाईज घ्यायचा काहीही प्रश्न नाही.
तर तिकडे बारामतीमध्ये नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध भावजय सुनेत्रा पवार असा लोकसभेचा सामना सुरू असताना आता अजित पवार शरद पवारांच्या वक्तव्यांमुळे सून आणि लेकीवरून भावकीचा वाद सुरू झालेला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी जिथे पवार नाव असेल त्याला मतदान करण्याचं आवाहन केलेलं होतं. त्यावरून शरद पवारांनी मूळ आणि बाहेरचे पवार असं उत्तर दिल्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांनाच प्रत्युत्तर दिलं. इंदापूरच्या वकिलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात महिलांचं नाव घेऊन दादांनी साहेबांवर निशाणा साधला. पाहूया. त्या ठिकाणी आमच्या प्रतिभाताई आणि आमच्या कल्पनाताई दोघी एक गेवराईचे आणि एक बीडचे आहेत. बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणून म्हणजे तुम्हाला दोष मी देत नाही, पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलात सून म्हणून, आणि तुम्ही सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही, एवढं लक्षात. तुम्ही आमच्या घरचे आहे, तुम्ही आमची लक्ष्मी आहे, त्याबद्दल आमचा कुणाचाही दुमत नाही. बरं, एकीकडे बारामतीवरून भावकीचा वाद पेटलेला असताना आता शेजारच्या माढ्यामध्ये शहाचा सामना रंगलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं वर्चस्व दाखवून देण्यासाठी शरद पवार दररोज नवनवे डाव टाकतायत. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना आपल्याकडे वळवल्यानंतर माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर आज शरद पवारांना भेटले. या भेटीनं निश्चितच महायुतीची पर्यायानं भाजपची धडधड वाढलेली असणार आहे. धैर्यशील मोहितेंना पाठिंबा देण्याचा विचार जानकरांकडून सुरू असण्याची शक्यता किंवा कुणकुण लागताच 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी चार्टर्ड विमान पाठवून सोमवारी उत्तमराव जानकरांशी नागपूरमध्ये बैठक घेतली. त्यानंतर आज शरद पवारांशी चर्चा झाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांना पाठिंबा दिल्यास भाजप उमेदवार रणजितसिंग निंबाळकरांसाठी माढ्याची लढाई जड जाऊ शकते आणि त्यामुळे धनगरांचं प्रमाण जास्त असलेल्या माढ्यामध्ये 19 एप्रिलला उत्तमराव जानकर काय निर्णय घेतात याकडेच महायुती आणि महाविकास आघाडीचं लक्ष असणार आहे. तत्पूर्वी पाहूयात आज उत्तमराव जानकरांनी पवारांशी चर्चेनंतर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरच्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावरती चर्चा झाली, अनेक विषयावरती चर्चा झाली. या पाठीमागे जे अन्याय झाली ते यापुढे होऊ देणार नाही. तुम्हाला सगळी ताकद शक्ती आता मोहिते पाटील गेल्यानंतर देऊ, अशा पद्धतीची चर्चा झाली. त्यानंतरही आम्ही दररोज कार्यकर्त्यामध्ये हे विषय मांडतोय. परंतु कार्यकर्त्यांचं मत आहे की आपण पवार साहेबांबरोबर जाऊया, पवार साहेबांबरोबर राहूया ही, आणि मोहिते पाटलाचा आपला आता संघर्ष संपवूया. वरचे आमदार बनाल तुम्ही नाही, रोज वरचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षामध्ये जातात आणि आपण एकमेकाचे डोके फोडून आणि संघर्ष करून त्यापेक्षा आपल्याच तालुक्यामध्ये त्यांना लोकसभेला पाठवू आणि आपण विधानसभेला जाऊ. आता तुम्ही कुठल्या पक्षात आहे? आता मी अजितदादा पवारसाहेब गटामध्ये आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय. पण युती आघाडीमध्येही अंतर्गत नाराजीमुळे बंडाचे झेंडे उभे राहू लागलेत. आता सांगलीतच बघा ना, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. अनेक बैठकांनंतर काँग्रेसनंही चंद्रहार पाटलांच्याच बाजूनं कौल दिला. पण सांगली हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे असं सांगत इच्छुक उमेदवार विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि यामुळे आघाडी पुढे ही बंडखोरी रोखायचं मोठं आव्हान आहे. शिवसेना उबाठाने बंडखोरांवर कारवाईची मागणी केली आहे, तर काँग्रेसनं या अडचणीवरती तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केलेली आहे. सांगली नैसर्गिकच आमची जागा आहे, ती वस्तुस्थिती आहे, आमचा उमेदवार आहे, परंपरा ती आहे, त्यामुळे ती आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे. आमच्या मागे घेणार फॉर्म की मग तो कायम बंडखोरी राहणार? नाही, आता हा नाही बोलणार, मी तेच सांगितलं. मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू. अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची हीच चर्चा झाली की विशालशी अजूनही बोलू. आपण चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही याची काळजी घेऊ. जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असेल आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या पक्षाचे लोक उभे राहत असतील, तर मला असं वाटतं याला पक्षाच्या शिस्तभंगाची जी भूमिका असते ती असायला पाहिजे आणि संबंधित पक्षानं या सगळ्यांची हकलपट्टी करायला पाहिजे असं साधारण संकेत आहे. कोणताही पक्ष असेल, मी पक्षाचं नाव घेत नाही.
नाराजी आणि बिघाडी फक्त आघाडीतच आहे असं नाही, तर महायुतीसाठी नाशिकची जागा मात्र डोकेदुखी ठरतीये. मैं मेरी झांसी नहीं दूंगीच्या आविर्भावामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत, तर शिवसेनेनंही या जागेवरील आपला दावा कायम ठेवलेला आहे. तर तिकडे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनीही नाशिकमध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या रस्सी खेचावर आता वरिष्ठांनाच तोडगा काढावा लागणार आहे. दरम्यान आज रामनवमी निमित्तानं नाशिकमधील इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ काळाराम मंदिरामध्ये अक्षरशः समोरासमोर आले. यावेळी हेमंत गोडसे हे भुजबळांच्या पाया देखील पडले आणि भुजबळांनीही त्यांना आशीर्वाद दिला. त्यामुळे आता नाशिकच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते, रामाचा कौल कुणाला मिळतो याची चर्चा नाशिककरांमध्ये रंगू लागली आहे. तर या भेटीवर इच्छुकांनी देखील काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या आता पाहूया. सक्षम नेतृत्व आपल्या भारताला या ठिकाणी मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी मिळालं, तर निश्चितच मला असं वाटतं की आपल्या देश हा प्रगतीकडे चालला आहे आणि निश्चित पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना संधी मिळो आणि आपल्याला देखील उमेदवारीची संधी लवकरात लवकर प्राप्त हो आणि यश देखील त्या ठिकाणी येऊ, ही देखील मागणी या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे या ठिकाणी. मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये निश्चित 100% या ठिकाणी यावरती एक सकारात्मक निर्णय होईल. आणि आता बातमी आहे अमरावतीमधून. इथं दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार. याच मतदारसंघात भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आणि महायुतीमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली. कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी तर बंडखोरीची ही भाषा केली आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी राणा दाम्पत्यानं आज अडसूळ यांचं थेट घर गाठलं. आज राणा दाम्पत्यानं अभिजित अडसूळ यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे त्यांच्यामधील वाद शमण्याची शक्यता आहे. बरं, या भेटीनंतर अभिजित अडसूळ आणि रवी राणा यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आता पाहूया. देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते. आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत, परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून येईल. आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि 400 पारच्या नाऱ्यावर काम करू. आणि आता आपण वळणार आहोत आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरवर. तर माझाना आज 0 अवरसाठी प्रश्न उपस्थित केलाय. अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे मतदारांशी सौदा. संजय राऊतांचा आरोप तुम्हाला पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय तुमच्याकडे होते. त्यावरती तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेले आहात त्यावर एक नजर टाकूयात. यूट्यूबवरती अभिजित पाटील म्हणतायत, अजित पवार जे निधी रोखण्याबाबत म्हणतायत तो निधी जनतेचा आहे. यूट्यूबवरतीच आबासाहेब जरे म्हणतात, टॅक्स भरणाऱ्यांचा पैसा हे नेते काय स्वतःच्या मालकीचा समजतात का? तर सुनील पडुळे म्हणतायत, ही तर हुकुमशाही सुरू झाली आहे. त्यानंतर फेसबुकवरती कुलदीप धिंडे म्हणतात, अजितदादा आणि दादागिरीचं राजकारण हे एक समीकरण आहे, पण लोकशाहीमध्ये मतदाराला धमकावून मत मिळत नसतात. फेसबुकवरतीच ऋषिकेश गोलांडे म्हणतात, अजित पवारांनी आतापर्यंत अशाच प्रकारे दमदाटीचं राजकारण केलंय, परंतु यावेळी जनता त्यांना योग्य तो धडा शिकवेल. त्यानंतर शरद डोंड म्हणतात, हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का? उघडपणे मतदारांना ब्लॅकमेल केलं जात आहे. आणि मग आता वेळ झालेली आहे अजित पवारांच्या वक्तव्याचं विश्लेषण करण्याची आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण. विद्याताई चव्हाण, गेस्ट सेंटरमध्ये आपलं स्वागत. आजच्या 0 अवरमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार.
आत्तापर्यंत दादांनी केलेली अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र ज्या प्रकारे मतदारांशी सौद्याच्या भाषेमध्ये ज्या वेळेला बोललं जातं त्याचं तुमचा पक्ष कशा प्रकारे विश्लेषण करतो? नाही, याचं विश्लेषण काय करायचं? आजचं दादांचे 3-4 विधान आहेत ते अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि आमच्यापेक्षा निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. कारण आता निवडणुकांची आचारसंहिता सुरू झालेली आहे. परवा मी विदर्भात गेले होते तर नाक्यावरती गाड्या चेक करतायत की तुम्ही पैसे घेऊन चाललाय का, तुम्ही कुठे पैसे वाटप करताय का. ते चांगली गोष्ट आहे, करा, तुम्ही केलंच पाहिजे. परंतु राज्याचे अर्थमंत्री आपला खजिना आहे, तो खजिना स्वतःचा खजिना आहे आणि मी तो वाटेल, तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देईल, फक्त तुम्ही बटन दाबा, कचा बटन दाबा आणि आम्हाला मतं द्या, असं हे विधान आहे. याचा निवडणूक आयोगाने याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. कारण हा निधी वाटायचं आमिष दाखवणं आणि मग तुम्ही जर आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तर मग आम्ही त्याला भरपूर निधी देऊ आणि तुमच्या विभागामध्ये विकासाची कामं येतील. आता हा निधी येतो कुठून? हा लोकांच्या टॅक्समधनं येतो, टॅक्स पेअरच्या टॅक्समधनं येतो, GSTमधनं येतो आणि अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी ती तिजोरीचा वापर आहे की तुम्ही जर मला मतं दिले तर तुम्हाला देणार आणि तुम्ही जर आमचे उमेदवार निवडून आणून दिले नाही तर तिकडे आम्ही तुम्हाला निधी देणार नाही, असं त्या वक्तव्याचा अर्थ होतो. आणि निश्चितच निवडणूक आयोगाने याची दखल गांभीर्याने घेतली पाहिजे. कारण नुसतं सर्वसामान्यांच्या गाड्या अडवून चालणार नाही आहे, तर इथे ह्याची दखल घेतली पाहिजे. त्यांचं दुसरं एक विधान होतं की मुलींचं जे जन्मदर घटत चाललाय, म्हणजे अजितदादा 3 वेळा मला वाटतं उपमुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे आमदार आहेत गेली 25 वर्ष, लोकप्रतिनिधी आहे, त्यांना मुलींचा दर घटतो याची काळजी वाटायला पाहिजे. पण पुढचं जे विधान त्यांनी केलं ते अत्यंत धक्कादायक आहे की मुलींचा जन्मदर कमी झाला तर द्रौपदीसारखं होईल का, म्हणजे आणि ते गमतीने मी म्हणालो किंवा त्याच्यामध्ये मुलींचा जन्मदर घसरलाय ह्याच्यामध्ये चेष्टा करण्यासारखं काय. आणि मुलींना काय शिकून मोठ्या झाल्यानंतर त्यांना जे योग्य वाटतं ते करतील ना, त्या का त्यांनी लग्न केलंच पाहिजे. म्हणजे एखाद्या मुलीला जर नवरा मिळाला नाही तर तिने द्रौपदीसारखे विद्याताई, लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करताना तारतम्य बाळगणं हे गरजेचं आहे. मात्र तुमचा पक्ष जितका आक्रमक होणं आवश्यक होतं तितका तो आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसून येत नाही. रोहित पवार जे आहेत ते फक्त ट्विट करतात, पुढे काय? निश्चितच आमच्या सर्व महिला, आमची महिला आघाडी असतील, आमचे सर्व लोकप्रतिनिधी, अमोल कोल्हेजींनी सुद्धा याच्यावरती प्रतिक्रिया दिली आहे, सगळेजण प्रतिक्रिया देत आहेत आणि सगळ्यांना संताप आहे की अशा प्रकारे विधानं करणं, महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत अशा प्रकारे करणं हे चुकीचं आहे. परंतु मला आश्चर्य वाटतंय ना, महिला आयोगाच्या अध्यक्ष काय करतायत? चिडी चुप्प आहे का त्यांची? त्या नाही तेव्हा बडबड करतात आणि ती महिला आयोगाची खुर्ची त्यांनी अडवून ठेवलेली आहे. पण त्या अजितदादांना नोटीस पाठवणार आहेत का? त्याचा जाब विचारणार आहे का? पण त्यांची तेवढी हिंमत नाही आहे ना, कारण त्यांच्या पक्षाच्याच त्या महिला अध्यक्ष आहे. महिलांच्या बाबतीत असं विधान करणं, मुलींच्या बाबतीत असं विधान करणं नाही तेव्हा सुप्रियाताईंबद्दल त्या खूप बरळत असतात. परंतु महिला, खरं तर सांगू का, महिला आयोगाचं अध्यक्षपद हे कधीही कुठल्याही पक्षाच्या महिलेला देता कामा नये. सर्वसामान्य महाराष्ट्रामध्ये असतील, देशामध्ये असतील, अनेक महिला संघटनांचे प्रतिनिधी खूप चांगल्या प्रकारे कामं करतात, NGO चालवतात. अशा महिलेला जर दिलं तर 24 तास ती काम करेल ना, महाराष्ट्रातल्या महिलांसाठी करेल. पण यांचं लक्षच नाही आहे, या कधी ऑफिसमध्ये येत नाहीत, कधी तक्रारी घेत नाहीत. आता अजितदादांनी एवढं भयंकर वक्तव्य केलं आहे, त्याची काय दखल घेतली आहे त्यांनी? बरोबर आहे, महाराष्ट्रात किंवा मतदारांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसतील. मात्र विद्याताई, रामायण असू दे, महाभारत असू दे, महिलांच्या अवतीभोवती ते फिरताना दिसतं. आता बारामतीचं राजकारणच घ्या ना, म्हणजे आज अजितदादांनी ज्या वेळेला थोरल्या पवारांवरती थेटपणे टीका केलेली आहे त्यावेळेला पुन्हा एकदा सून आणि मुलगी यांच्या नावाचा उल्लेख होतो. म्हणजे राजकारणामध्ये महिला केंद्रित म्हणा किंवा तशाच प्रकारचं राजकारण आज आपल्याला का पाहायला मिळतं? नाव न घेता टीका जरी केलेली असली तरी देखील केंद्रस्थानी महिला उमेदवारच आहेत. परत
नाही, खरं तर मला ते परवाच्या पवार साहेबांच्या वक्तव्याचं आणि अजितदादा आज पण बोलले की तुम्ही सुना असल्या तरी मी तुम्हाला काही गैर मानत नाही, तर त्यांना एक सांगायचंय की पवार साहेबांची राष्ट्रवादी कोणी फोडली? तर तुम्ही लोक जे आहे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडलेला आहे. संस्थापक कोण होते? पवार साहेब होते. त्यांनी अनेक वर्ष मेहनत करून तुम्हाला सगळ्यांना मंत्री बनवलं, आमदार बनवलं, खासदार बनवलं आणि तुम्हीच जर तिकडे जाऊन बसला, तुम्हीच जर पक्षाशी गद्दारी केली आणि त्यांच्या गटातल्या म्हणजे ज्यांनी पक्षाची प्रामाणिकपणे जे राहिलेले नाहीत, जे निष्ठावंत नाही आहेत, अशा लोकांच्या कंपूतल्या एका महिलेला, मग ती सून असो, त्याच्यात काही फरक पडत नाही, लेक असो किंवा सून असो किंवा पुतण्या असो, 50 वर्षाच्या मेहनतीवरती जर कोणी पाणी फिरत असेल तर निश्चितच निष्ठावंतांच्या मागेच पवारसाहेब उभे राहणार. सुप्रियाताईंनी पक्षाला बळ दिलेलं आहे. पक्षाला साथ देणाऱ्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीमागे पवारसाहेब खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. तसे ते सुप्रियाताईंच्या मागे उभे राहिले. जर का सुनेत्रा वहिनींनी सांगितलं असतं, आपल्या नवरोबांना सांगितलं असतं की तुम्ही हे करताय हे बरोबर नाही आहे, पवार साहेबांनी ज्या काकाने तुम्हाला एवढं राजकारणात स्थान दिलं, तुम्ही 3 वेळा उपमुख्यमंत्री झाला, तुम्ही आमदार झाला, तुम्ही अशा प्रकारे या पक्षामध्ये फूट पाडून वेगळं होणं हे बरोबर नाही आहे. आणि सुनेत्रा वहिनी जर पवार साहेबांबरोबर राहिल्या असत्या तर निश्चितच सुप्रियाताईंनी सुद्धा हसत हसत त्यांना आपली सीट दिली असती की तुम्ही उभ्या राहा वहिनी, तुम्ही खासदार बना. हा मोठेपणा त्यांनी दाखवला असता. परंतु त्यांनी आपल्या नवरोबांना सांगायला पाहिजे होतं की हे चूक झालेली आहे आणि अशा प्रकारे जर मग तुम्ही पवार साहेबांना कसा दोष देता की लेखीच्या पाठीशी उभी राहिला आणि सुनेच्या पाठीशी उभी राहिली नाही? सून जर निष्ठावंत असती आणि पवार साहेबांच्या पक्षासाठी जर उभी राहिली असती तर निश्चितच पवार साहेबांनी सुनेला सुद्धा, कारण हे पवार साहेबांविषयी बोलताय, ज्या पवार साहेबांनी महिला आयोग आणला, ज्या पवार साहेबांनी महिला धोरण देशात आलं नाही, ते पवार साहेबांनी. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, उमेदवारांनी आता तारतम्य बाळगणं गरजेचं आहे, नको ती वक्तव्य टाळणंही गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर 0 आवरमध्ये जोडला गेलात त्यासाठी. तर एकंदरीतच आपण पाहिलं की महाराष्ट्रातलं राजकारण हे वेगळ्या दिशेनं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं मात्र काय कौल दिलेला आहे, तो कौल पाहण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरवर. तर महाराष्ट्रातली जनता 0 आवरमध्ये काय व्यक्त होताना दिसते पाहूयात. एकूण मतं आपल्याला 27,000 प्राप्त झालेली आहेत. युट्यूबवरती आम्ही विचारलेल्या प्रश्नाला होय नाही हे 2 पर्याय होते. होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 84%, 16% म्हणतात नाही. त्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे मतदारांशी सौदा. संजय राऊतांचा आरोप पटतोय का? इंस्टाग्रामवरती एकूण 12,000 मतं प्राप्त झालेली आहेत. नाही म्हणतायत 26%, होय म्हणतायत 74%. इंस्टाग्राम पाठोपाठ आता फेसबुकवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 5,000 मतांपैकी होय म्हणतायत 73%, नाही म्हणतायत 27%. तर एक्सवरती व्यक्त होताना देखील अनेक मतं आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहेत. होय नाही अशी जर आपण टक्केवारी पाहिली तर 75% म्हणतायत होय, नाही म्हणतायत 25%. तर पहिल्या टप्प्यामधील मतदान अवघ्या काही तासांवरती आलेलं आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामधील मतदानासाठीच्या प्रचारानंही जोर धरलेला आहे. महाराष्ट्रासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण ही निवडणूक ठाकरे आणि पवार घराण्यासाठी महत्त्वाची आणि अस्तित्वाची ठरणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 दशकांपासून पवार आणि ठाकरे घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे, प्रभाव राहिलेला आहे. मात्र यावेळी याच घराण्यांसाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे आणि त्याचंही कारण पुन्हा सर्वांना माहिती आहे. अजित पवारांमुळे शरद पवारांसाठी तर एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची बनली आहे. संपूर्ण राजकीय कारकीर्द एकत्र राहिलेल्या या जोड्या आता एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोपांमध्ये इतिहासातील घटनांचा उल्लेख होणार हे निश्चितच होतं. आणि याच आरोपांमध्ये अनपेक्षित शब्दांचा सर्वात मोठा धोका असतो. प्रचार सभांमध्ये गर्दीकडून टाळ्या मिळाव्यात, मतदार खुश व्हावा, तो आपल्या बाजूने मतदानासाठी प्रभावित व्हावा असं प्रत्येक नेत्याला वाटतं आणि म्हणून नेते मंडळींच्या भाषेला धार आणि भाषेत विरोधकांवर वार दोन्ही असतंच. त्यातच जर एखादा शब्द चुकला तर त्याचा काय फटका बसू शकतो हे अनेक नेत्यांना ठाऊकच आहे. आणि त्यामुळेच की काय अजित पवारांनी केलेल्या आजच्या एका वक्तव्यानं राजकीय वातावरण तापलं.
आता त्यांना याचा किती फटका बसतो हे तर 4 जूनलाच कळेल. बातमी आपल्या सर्वांच्या भावनांशी, आस्थेशी जोडलेली बातमी राम जन्मोत्सवाची. रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता जगभरातील हिंदू प्रभू श्रीरामाचा जन्म उत्सव साजरा करतो. यावेळेची रामनवमी खास होती. आज जवळपास 500 वर्षांनी राम जन्मभूमी अयोध्येमध्ये नव्यानं उभारलेल्या राम मंदिरामध्ये पहिल्यांदाच भव्य दिव्य असा राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 22 जानेवारीला उद्घाटन झालेल्या या राम मंदिरात लाखो भाविक आज याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. आज ब्रह्ममुहूर्तावरच दर्शन रांगेत उभं राहण्याची व्यवस्था केली गेली. पहाटे 3:30 पासूनच दर्शन रांगा खुल्या झाल्या. पहाटे 4:30च्या मंगल आरतीपासून अभिषेक, शृंगार आणि दर्शन सुरू झालं. सर्वात महत्त्वाचा क्षण होता राम जन्माचा. दुपारी 12:01 रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक सुरू झाला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू झालेला हा सूर्य तिलक अभिषेक जवळपास 3.5 मिनिटं सुरू होता. जगभरामध्ये कोट्यवधी भक्तांनी हा क्षण डोळ्यात साठवून घेतला. यानंतर दिवसभरामध्ये 4 वेळा नैवेद्य दाखवण्यासाठी 5 मिनिटं गाभाऱ्याचे पडदे ओढले गेले. भक्तांची गैरसोय होणार नाही असं नियोजन केलं होतं. अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमान गढी आणि राम मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेला होता. 25 लाखांपेक्षा जास्त भाविक राम मंदिरामध्ये रामलल्लांचं दर्शन घेतील असं सांगितलं जात आहे. तर भाविकांसाठी 19 तास दर्शन सुरू राहणार आहे. पहाटे 3:30 वाजता सुरू झालेलं दर्शन भक्तांसाठी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर अयोध्येमध्ये कसा होता राम जन्मोत्सवाचा माहोल पाहूयात आज दिवसभराचा आढावा घेणारा आमचा याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. मी सध्या अयोध्येतल्या मुख्य मंदिर परिसरामध्ये आहे. या परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणपणे 19 तास दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहेत. रात्री 11 वाजेपर्यंत शृंगार, राग, भोग व दर्शन होत राहणार आहे आणि त्यानंतर दर्शन रांग जी आहे ती काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे. मी सध्या राम मंदिराच्या 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेडी बाजार या चौकात आहे आणि इथं हा पोलीस प्रशासनाची व्यवस्था आपण पाहतोय. मोठ्या संख्येत इथं पोलीस प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासनाच्या या तयारीमध्ये इथं आपण पाहतोय हे ट्रॅफिक पोलीस आहे, त्यासोबतच उत्तर प्रदेशाची पोलीस इथं आहे आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. विशेष पोलिसांची टीम इथं तयार केली गेली आहे. कोणालाही इथून पुढे जाण्यास परवानगी नाही आहे. फक्त पासेस, VVIP मुवमेंट बंद केली गेली आहे. VVIP पासेस बंद केले गेले आहेत. आज अयोध्येतलं हे अनोखं दृश्य ABP माझांच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवत आहोत. ही गर्दी आपण पाहतोय. किलोमीटर सध्या रांगा लागायला आता सुरुवात झालेली आहे. जवळपास 11 दरवाजे या परिसरामध्ये आहेत आणि त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविकांची जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. सध्या मी अयोध्या धाम या जंक्शनमध्ये आहे आणि या जंक्शनमध्ये आपण पाहतोय हे स्थान झाल्यानंतर किंवा मंदिर झाल्यानंतर या जंक्शनला एक वेगळं रूप दिलं गेलं. इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचं हे धामचं जंक्शन बनवलं गेलं आहे. जशा प्रकारे आपण विमानतळात पाहतो तर एस्कलेटर, वेटिंग एरियाज सगळं काही या परिसरात आहे आणि मोठ्या संख्येत लोक येतात. आपण इथे जर पाहिलं तर हे श्रमिक वर्ग जास्त करून आहे. अयोध्येमध्ये जवळपास 40 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर आहे आणि लाखो राम भक्तांना या उन्हाचा त्रास होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांना हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोकचा सामना करावा लागणार नाही यामुळं प्रशासनानं असे हे वॉटर स्प्रिंकलर्स आणि अँटी स्मॉग गन किंवा मल्टी फंक्शनिंग ही व्हेकल इथं उपस्थित केली आहे
अशा प्रकारे पाण्याचा फवारा सुरू केला जातो आणि सबंध रस्ता जिथं जो रस्ता गरम होतो, ज्यावरती हे लोक पायी चालत जातात, त्या रस्त्यावर त्यांना त्रास होणार नाही, कारण हा मुलगा पण पायी चालत जातो, म्हणून अशा ह्या लोकांना त्रास होणार नाही यासाठी ही जागा ही गाडी सगळ्या ठिकाणी फिरते आणि वॉटर स्प्रिंकल करून तिथलं टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करते. जे लोक इथं पायी चालत जात आहेत त्या लोकांना त्रास होऊ नये किंवा उन्हामुळं कोणत्याही प्रकारचा त्यांना हीट स्ट्रोकचा सामना करावा लागू शकणार नाही यासाठी ही व्यवस्था केली गेली आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या. खरं तर अयोध्येमध्ये 22 जानेवारीपासूनच असा माहोल आहे. इथे दिवसाला लाखो भाविक येत आहेत, प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतात. अयोध्येतील हाच राम जन्मोत्सवाचा सोहळा आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी देखील अनुभवलेला आहे. तोच ऐकण्यासाठी आपण आता आलेलो आहोत आपल्या गेस्ट सेंटरला. गणेश, आजचा राम जन्मोत्सवाचा सोहळा कसा होता? विशाल, अद्भुत आणि अवर्णनीय असे हे क्षण होते. त्याचा साक्षीदार मी होतो. मी अनेक वर्षांपासून इथं अयोध्येमध्ये कव्हरेजसाठी येतोय. प्राणप्रतिष्ठा सोहळा मी पाहिला, त्यावेळेची गर्दी, त्याच्यानंतरची गर्दी आणि आजची गर्दी जर पाहिली तर लोकांमध्ये किंवा राम भक्तांमध्ये रामाच्या प्रती भक्ती आज मला पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अनेक लोक, लाखो लोक इथं आली. VVIP मुवमेंट ह्यासाठीच बंद केली गेली होती, कारण लोकांना त्रास होणार नाही. रस्ते बंद केले गेले होते. लोक 2, 3, 4, 5 किलोमीटर किंवा त्याच्याहून लांब चालत मंदिर परिसरापर्यंत पोचले आणि उन्हाचा तडका होता. लोकांच्या पायांना चटके बसत होते. त्यासाठी प्रशासनानं नियोजनही केलं होतं. पण अशा प्रकारे या कठीण परिस्थितीमध्ये किंवा या अशा 40 डिग्री टेम्परेचरमध्ये लोकांनी इथं येणं, तासनतास लाईनीत उभं राहणं आणि तिथं जय श्रीरामाच्या नावाचा जयघोष हा ऐकणं हा एक वेगळा अनुभव असतो. मी पाहिलं की लोकांमध्ये फक्त आणि फक्त एक झलक रामाची पाहण्याची सगळ्यांची इच्छा होती. आणि एक गोष्ट इथं स्पष्ट आहे की ज्या प्रकारे लोकांच्या मनात आस्था आहे, प्रभू श्रीरामाच्या प्रती श्रद्धा आहे. आता आपण म्हणतो की तिरुपती देवस्थान हे श्रीमंतांचं मंदिर आहे, देव आहेत, पण रामाची उपासना करणारा, पूजा अर्चा करणारा मोठ्या प्रमाणात जो वर्ग आहे तो श्रमिक वर्ग आहे. म्हणून श्रमिक वर्ग आजच्या दिवशी खास करून पहिला रामनवमी आहे प्राणप्रतिष्ठेनंतरची, त्यासाठी आवर्जून इथं आले होते आणि त्यांनी इथं येऊन राम भक्तीचा आनंद घेतला. रामाच्या मूर्तीची एक झलक पाहिल्यानंतर त्यांच्या मनातले भाव त्यांनी प्रकट केले आणि अशाच प्रकारचं वातावरण पूर्ण अयोध्येमध्ये तर पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळते, पूर्ण देशामध्ये पाहायला मिळते. जी लोक आज येऊ शकली नाहीत ती नंतर येतील, परीक्षा आहे त्यानंतर येऊ, अशा प्रकारची भावनाही लोकांनी व्यक्त केली की आम्हाला पूर्ण परिवाराला घेऊन यायचं. म्हणून अद्भुत क्षण होतं, तयारी अद्भुत होती आणि आजचा हा दिवस निश्चितपणे राम भक्तांसाठी हा न विसरण्यासारखा आहे आणि अनुभव देखील आपल्यासोबत आयुष्यभर ठेवण्यासारखा आहे, जो माझ्यासाठी होता. विशाल, नक्कीच गणेश, धन्यवाद. तुम्ही आमच्यापर्यंत हा सगळा राम जन्मोत्सव सोहळा पोहोचवलात त्यासाठी. अयोध्येनंतर आता आपण थेटपणे महाराष्ट्रात येऊयात, कारण राज्यभरातही रामनवमी ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध शहरांमध्ये राम मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे मोठ्या संख्येनं नेते, उमेदवार, कार्यकर्ते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. पण आज रामनवमीच्या निमित्तानं या नेत्यांनी मंदिरामध्ये जाण्यासाठी वेळ काढलाच. शाहू महाराज छत्रपती यांनी रामनवमीच्या निमित्तानं अंबाबाई मंदिर परिसरातील राम मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि यावेळी छत्रपती घराण्यामधील सर्व सदस्यही उपस्थित होते. तर रत्नागिरीमध्ये भाजपचे नेते निलेश राणे सुद्धा आज प्रभू रामचरणी लीन झाले. याशिवाय छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा इथल्या राम मंदिरामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र दर्शन घेतलं. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, संजय शिरसाट, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आरतीसाठी उपस्थित होते. तर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मंत्री दीपक केसरकर, छगन भुजबळ आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी दर्शन घेतलं. सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी देखील रामनवमी निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं. तसंच नामदेव पायरी इथे प्रचाराचा नारळ फोडला. साताऱ्यातल्या चाफळ इथल्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये नरेंद्र पाटील देखील नतमस्तक झालेले पाहायला मिळाले.
तर कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील राम मंदिर बाबरानं पाडलं एवढंच नव्हे तर तिथे मशीद उभी केली. जवळपास 500 वर्षांची ती भळभळती जखम, ती उपेक्षा सहन केल्यानंतर, कित्येक पिढ्यांनी संघर्ष केल्यानंतर, सर्वस्व बलिदान दिल्यानंतर आजचा क्षण या भारतभूमीला दिसलाय. रामाच्या जन्मस्थानी त्याचं भव्य दिव्य मंदिर उभारलं गेलं. 22 जानेवारीला त्यात प्राणप्रतिष्ठा झाली आणि तिथेच आजही पहिली रामनवमी साजरी झाली. तिथला हा पहिलाच राम जन्मोत्सव आहे. हा धूमधडाक्यात झाला नसता तरच नवल. आणि या अयोध्या नगरीनं साक्षात राम राज्य पाहिलं, प्रभू श्रीरामाचा सहवास अनुभवलाय. तिथेच त्याच्या जन्मस्थळाची अवहेलना पाहिली आहे आणि आज त्याचं गतवैभव सुद्धा हळूहळू परत मिळताना आपण सगळे पाहतो आहोत. नो डाऊट या आस्थेच्या, श्रद्धेच्या, धर्माच्या विषयामध्ये राजकारण आणलं गेलं, म्हणजे दोन्ही बाजूंनी राजकारण केलं गेलं. पण कोट्यवधी हिंदूंच्या आराध्य दैवताला, या देशाची ओळख असलेल्या रामाला वगळून, रामाची उपेक्षा करून या देशात तुम्ही पुढे जाऊ शकत नाही असा संदेश या देशातील मतदारांनी 2014 आणि 2019 साली मोदींना जिंकवून दिलेला आहे. रामकृष्णाच्या या देशामध्ये लोकांच्या आस्थेचा, श्रद्धेचा, भावनांचा सन्मान राखला जाणं गरजेचं आहे, याची जाणीव सर्व पक्षीयांना होईल अशी आशा करूयात. आता बातमी राज्याच्या राजकारणातली. देशामध्ये एनडीए पर्यायानं भाजपचा झंझावात कायम असल्याचं चित्र दिसतंय. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्याची दाट शक्यता आहे. एबीपी माझा आणि सी वोटरच्या अंतिम ओपिनियन पोलनुसार देशामध्ये एनडीए 373 जागा मिळवण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 155 जागांपर्यंत मजल मारता येईल असं सध्या दिसतंय. एकीकडे देशात एनडीए मुसंडी मारत असली तरी देखील एबीपी माझा सी वोटरच्या ओपिनियन पोलमधील निष्कर्षानुसार राज्यामध्ये महायुतीची पिछेहाट होत असल्याचं दिसतंय. महाराष्ट्रामध्ये महायुतीला 30 तर महाविकास आघाडीला 18 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि यात भाजपला 23, शिंदेंच्या सेनेला 7 जागा मिळत आहेत आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवारांना एकही जागा मिळत नाहीये. तर काँग्रेसला 3, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळून 15 जागा मिळतील अशी शक्यता आहे. राज्यामध्ये 45हून अधिक जागा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न भंगण्याची चिन्ह दिसत आहेत आणि याच ओपिनियन पोलवर राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आता पाहूया. 7 मिली ना जो डिक्लेयर हुई है, तो अभी और बाकी सीटें डिक्लेयर करना बाकी है ना हमारी. तो इसमें अभी देखो जैसे जैसे समय जाएगा वैसे वैसे समीकरण बदलते हैं और जो अंदरूनी जो स्ट्रेटजी होती है वो स्ट्रेटजी तो सी वोटर या और कोई हो उनको नहीं पता चलती. सुरुवात आहे. 30 जागा दाखवल्यात, हळूहळू वाढतील ना. मोदी साहेबांच्या सभा आहेत, इतर जे आहेत नेते त्यांच्या सभा आहेत, हळूहळू वाढेल. बरं झालं किमान 30 तरी दाखवल्या. नाहीतर महाविकास आघाडीचे नेते म्हणतो ते 10-12च्या आसपासच महायुती राहील. म्हणजे आता ओपिनियन पोलमध्ये 30 आल्या, वेग वाढत चालला आहे. सगळीकडे प्रचाराने प्रचंड वेग त्या ठिकाणी घेतला आहे आणि 25+ निश्चितपणाने आम्हाला यश मिळेल. हे बघा, अजून आमचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत, आमचा प्रचार सुरू व्हायचा आहे. प्रचार सुरू झाल्यानंतर तुम्हाला निश्चित चित्र हे त्याच्यानंतरच्या 8 दिवसामध्ये दिसेल. लोकांच्या मनामध्ये प्रचंड खदखद आणि संताप आहे आणि तो संताप जर आपण खरा मानला तर हे सर्वे त्यांच्या आकडे हे उडून जातील. कालच अमरावतीच्या ताई ज्या आहेत, खासदार ताई, त्या प्रथमच खऱ्या बोलल्या की मोदीची लाटच नाही, मोदीची हवा नाही. मोदींची हवा नाही हे नकळत का होईना त्यांनी सत्य सांगितलं. या देशामध्ये मोदींविषयी प्रचंड तिरस्कार आणि द्वेष निर्माण झाला आहे, चीड निर्माण झाली. 10 वर्ष त्यांनी गंडवागंडवी केली, फसवाफसवी केली. आता ह्या वेळेला त्यांना ते जमणार नाही, हीच हवा आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी, देशात इंडिया आघाडी. देशामध्ये आम्ही साधारण 305 जागा जिंकतो. 305. जर मोदी 400 पार म्हणतात ना, आम्ही 400 पार म्हणणार, आम्ही 305. आमचं अनुमान 305चं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण 35+.
आणि या पुढची बातमी आहे वाळवंटाच्या देशातून अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधून. UAEच्या वाळवंटी भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जगामधील सर्वात स्मार्ट शहरांपैकी एक असलेल्या दुबईला पुराचा वेढा पडलेला आहे. महापुराचा फटका आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला देखील बसलेला आहे. 1949 नंतर UAEमध्ये पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. दुबई आणि UAEच्या इतर भागांमध्ये आलेला पूर हे देशामध्ये होत असलेल्या क्लाउड सीडिंग अर्थात कृत्रिम पावसाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे मॉल जलमय झालेले आहेत. अनेक दुकानं पावसामध्ये बुडाली आहेत. गाड्या वाहून गेल्यात. एअरपोर्टवर तर गुडघाभर पाणी साचलंय. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे दुबई पूर्णपणे ठप्प झालेली आहे. याशिवाय ओमानला देखील पावसानं झोडपून काढलेलं आहे. या पुरामध्ये 18 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. 0 अवरमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.